करू. आजचा दिवस तुम्ही दिलेला ना प्राईम टाईमला तो 100% 100% द्या. कुठली पण गोष्ट एकच गोष्ट केली तर ती लवकर आपल्या लक्षात येते. डबल गोष्टी केल्या तर मग गुलाबजामच्या नादाने जिलेबी पण हुसकून जाते. त्याच्यामुळे एकच गोष्ट करा आणि समोर बसा. कोणीही लिहू करू नका. अपूर्ण ज्ञान काहीच कामाचं नसतं. त्याच्यामुळे पूर्ण ज्ञान खूप महत्त्वाचं असतं. येस. चला आता आपण पीपीटीच्या माध्यमातून स्किन हेल्थ पाहणार आहोत. येस सर. पीपीटी शेअर होत आहे. येस. सर्वांचं सुस्वागतम करतो, स्वागत करतो या प्राईम टाइमच्या सेशनमध्ये. तुम्ही आलात वेळात वेळ काढून एवढं छान सण असून सुद्धा तुमचं स्वागत करतो मनापासून. जे गेले त्यांचं पण स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. येस. विषय त्वचेचे आरोग्य, स्किन हेल्थ. आपली स्किन म्हणजे आपली स्किन कशी आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे. कारण काय म्हणतो ना आपण महिलांना खूपच म्हणजे भारी वाटतं स्किन बद्दल, पण त्याबरोबर पुरुषांना पण छान वाटतं आपली स्किन छान ठेवावं म्हणून. कारण जेव्हा आपली स्किन छान असते तेव्हा सर्वांना छान वाटतं. मग त्या स्किन शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. स्किन जो आहे ना तो शरीराचा सर्वात मोठा एक अवयव आहे आणि ते संरक्षण थर म्हणून काम करते. संरक्षण जे असतं ना आपलं ते स्किन हे काम करते, कारण ते सर्वात पुढे असतं स्किन शरीराचं. आणि जीवाणू आणि रसायनाच्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखते. जे जीवाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्याला ती रोखते, म्हणजे तिला अडवते. यस. आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. जे आपलं शरीर आहे, जे शरीर आहे त्याचं एक टेम्परेचर असतं, तापमान असतं, ते खूप नियंत्रण ठेवते. याला म्हणतात स्किन, त्वचेचे महत्व. यस. त्वचा. आता आपण पाहणार आहोत त्वचेचे प्रकार. कुठकुठल्या प्रकारचे आपले त्वचा आहे ते आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत. यस. सामान्य त्वचा असतील, कोरडी त्वचा असतील. यस. त्याच्यानंतर तेलकट त्वचा असेल, मिश्रित त्वचा असेल, संवेदनशील त्वचा असेल. तुम्ही त्या इमेज मध्ये पाहू शकता. सामान्य त्वचा म्हणजे कशी, ही संतुलित त्वचा असते, म्हणजे संतुलित असते. ती ती त्या खूप कोरडी असते, ती त्यांना खूप कोरडी असते ना तेलकट असते. ती कोरडी पण नसते आणि तेलकट पण नसते. ती सामान्य त्वचा असते. तिला युनेमिक्स असे म्हणतात. जे युनेमिक्स असतात ना त्याला त्वचेला म्हणतात. त्याच्यानंतर असतं कोरडी त्वचा. या प्रकारच्या त्वचेचे नैसर्गिक तेलाचे सेवन कमकुवत असतात. म्हणजे कोरडी त्वचाचा काय असतं, नैसर्गिक तेलाची सेवन कमकुवत असतात आणि ती घट्ट, खरखरीत आणि निस्तेज दिसू शकते. म्हणजे कोरडी त्वचा ही खरखरीत आणि निस्तेज दिसू शकते. त्याच्यानंतर ती एक त्वचा असते. त्याच्यात तेलकट त्वचा आपण नेहमी म्हणतो. कधी कधी आपण आपल्या केसांना तेल पण लावत नाही, कारण तो तेल त्या उन्हामध्ये आपल्या चेहऱ्यावरती उतरतो. त्याच्यामुळे ती असते तेलकट त्वचा. त्या त्वचेचे संभ्रम जास्त उत्पन्न होते. म्हणजे जे तेलकट त्वचा असते ना त्याचं जास्त जे संभ्रम असतात ते जास्त उत्पादन होतात. त्यामुळे ती चमकदार दिसते. ती तेलामुळे ती त्वचा एकदम चमत्कार दिसते, अशी चमकत असते ती उन्हामध्ये. आणि ती मुरुम येण्याची शक्यता असते. त्याच्यावर मुरुम असतात ना ते येतात त्या तेलकट त्वचावरती. त्याच्यानंतर असते मिश्रित त्वचा. आता मिश्रित त्वचा म्हणजे काय, या प्रकार त्वचा मिश्र स्वरूपात असतात. म्हणजे मिश्र स्वरूपात असतात. चेहऱ्याच्या काही भागावर विशेष ती झोन म्हणजे कपाळ नाक असतं ना आपलं, त्या ठिकाणी ती कोरडी त्वचा असते. त्याला म्हणतात मिश्रीय त्वचा. त्याच्यानंतर असते संवेदनशील त्वचा. संवेदन असते, एकदम संवेदन असते. संवेदनचे शब्द म्हणजे एकदम संवेदन असते. ही त्वचा सहज प्रतिक्रिया देते आणि लालसरपणा किंवा जळजळीत होते. हे झाले त्वचेचे प्रकार. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर त्वचेच्या समस्येचे मुख्य कारण. म्हणजे जी आपली स्किन असते त्याच्या समस्या काय असते, मुख्य समस्येचे कारण काय असतात, म्हणजे मुख्य कारण काय असतात. त्याच्यामध्ये असतं पहिलं आहे पर्यावरणाचे घटक. हे आहे पहिले कारण. त्याच्यामध्ये आहे 3 मुख्य कारण असतात. पर्यावरणाचे घटक. आता आपण सूर्यप्रकाशामुळे होणार नुकसान. आपण जेव्हा बाहेर निघतो, सूर्यप्रकाशामध्ये निघतो, त्यावेळेस आपली त्वचाची कशी काळजी घेतली पाहिजे, काय कारण असतात त्या त्वचेची. सूर्यकिरणामध्ये आपल्या त्वचेला काय होऊ शकतं, ते मग त्याची आपण काळजी कशी केली पाहिजे. तर ते तुमचे हात किंवा पाय झाकलेले कपडे घालून तुमच्या त्वचेचे संरक्षण करतात. आपण जेव्हा बाहेर निघतो ना त्यावेळेस ती त्वचेला पूर्णपणे झाकलेलं पाहिजे. म्हणजे मग हातापासून तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत ती झाकली गेली पाहिजे. तुमचे डोके, चेहरा किंवा मान याचे संरक्षण करण्यासाठी रुंद कपडा असलेला टोपी घाला. म्हणजे आपण जे माणसासाठी तर ते झाकेल असेल तर तुम्ही टोपी घालू शकतात. आणि तुमचे डोळे आणि त्यांच्या भोवतालच्या त्वचा संरक्षण करण्यासाठी अतिनील किरणाचा रोखण्यास समतोल घाला. कारण जे डोळ्याखालचे जे रेषेस असतात, ब्लॅक रेषेस, बऱ्यापैकी लोकांना ते ब्लॅक रेषा आलेले असतात, ते उन्हाचे जेव्हा इफेक्ट किरण पडतात तर ते पूर्ण त्या डोळ्यांच्या अवतीभोवती असतात.
त्याच्यामुळे ते चेहरा झाकणं खूप महत्वाचं असतो. मग इफेक्टिव्ह होतो आणि मग आपल्याला तो चेहरा आग पण होतो. आपण जेव्हा सावलीत जातो ना, त्याच्यात तो आग होतो चेहरा. त्याच्यामुळे कपड्यांनी झाकलेला नसावा. तो भाग, तो डोळा आहे, तो कपडे झाकलेला नसावा. तो दिसला पाहिजे समोर आपल्याला. येस. त्याच्यानंतर आहे प्रदूषण. प्रदूषणामुळे आपली त्वचेचं आपण संरक्षण कसं केलं पाहिजे, यासारखे दुष्परिणाम होतात. कारण आपण जर प्रदूषणामध्ये गेलो, आता तुम्ही पाहिलं असेल दिवाळीचे खूप फटाकडे फोडले. आता या फटाक्यामुळे काय झालं, प्रदूषण खूप दूषित झालं आणि त्याचा दूषित जो स्माईल असतो, जो वायू पदार्थ असतो, तो पूर्ण असं दरवळतो हवेमध्ये आणि ते पूर्ण आपल्याला ते आपण जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा त्या चेहऱ्याला स्किनवरती चिपकतं. पण ते आपल्याला कळत नाही कारण ते सूक्ष्म सूक्ष्म असतं, सूक्ष्म कणकणीत असतं. त्याच्यामुळे ते कळत नाही कारण आपल्याला प्रदूषण पासून पण वाचायचं आहे. तो पण एक महत्वाचा विषय आहे. म्हणून बाहेर निघताना कधी पण प्रदूषणाचा अंदाज घ्यावा आणि त्याच पद्धतीने बाहेर निघावा. कारण त्यामध्ये कोलेजनची पातळी कमी होते. आपण जर बाहेर निघालो तर त्या प्रदूषणामध्ये जर प्रदूषण दूषित असलं तर त्यामध्ये कोलेजनची पातळी पण कमी असते. त्याच्यानंतर असतं हवेची उष्णता किंवा थंडी. आता आपण म्हणतो उन्हाचं काम झालं. मग थंडीमध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या त्वचांना? तर थंडीमुळे त्या त्वचा कोरडी होणे किंवा फाटणे. आपण भरपूर आपण ते थंडीमध्ये यूज करतो. चेहऱ्याला लावतो. आपले चेहरा एकदम अशी स्किन चांगली पाहिजे. आपल्या चेहऱ्याचा असं फाटू नये, म्हणजे चेहरा असं रफ होऊ नये, लालसर होऊ नये. त्यामध्ये आपण थंडीमध्ये ते वापर करू शकतो. मी तुम्हाला भरपूर असं सांगणार आहे. कारण त्वचेचे संरक्षण कसं केलं पाहिजे. आपल्या या कम्युनिटीमध्ये भरपूर असे महिला आहेत, पुरुष आहेत. त्यांची स्किन कशी ग्लो करते तुम्हाला त्याचं पण मी माहिती देणार आहे. येस, कोणी लिव्ह करू नका. कारण ते थंडीमध्ये पण आपण आपली त्वचाला जपलं पाहिजे, वावरलं पाहिजे. थंडीमध्ये बाहेर निघताना आपण कंपल्सरी आपला जो कपडा आहे तो यूज केला पाहिजे. कारण थंडीमध्ये पण आपल्या चेहऱ्यांना खूप गरम असते आणि ती जास्ती लूज झाल्यामुळं ती त्वचा आपली खूप लालसर आणि कोरडी पडू शकते. येस. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत. येस, पर्यावरणाचे घटक मध्ये 3 प्रकार होते. त्याच्यानंतर आहार आणि जीवनशैली. हा खूप महत्वाचा विषय आहे, आहार. कारण योग्य आहार आणि प्रतिकेला केलेला आहार. आता आहाराची आणि स्किनची असं काय संबंध आहे? यस, संबंध आहे. कारण ते एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. आपण काय खातो शरीरामध्ये त्याच्यावर आपलं स्किन डिपेंड असते. म्हणजे आपण जर आपल्या पोटामध्ये जर त्या पदार्थामध्ये जर आपण प्रथिने घेतले नाही, प्रोटीन घेतले नाही, कॅल्शियम घेतले नाही, मिनरल्स नाही घेतले, फायबर्स नाही घेतले, म्हणजे तुमची त्वचा वरून तर तुम्ही ब्युटी पार्लर करणार, नो प्रॉब्लेम, तो क्षणिक शोक असतो. पण तुम्हाला जर तुमची त्वचा लाईफ टाईम छान ठेवायची असेल तर तुमच्या शरीरामध्ये सकस संतुलित आहाराचा तुम्हाला वापर करावा लागेल. येस, त्या सकस संतुलित आहारात जर संदर्भ तुम्हाला स्पष्टीकरण घ्यायचं असेल तुम्ही तुमच्या पोस्टला विचारू शकतात. मग त्या आहारामध्ये पौष्टिक आहार पाहिजे, त्यातून पोषण दिलं आलं पाहिजे. त्या आहारामध्ये फळं, भाजीपाला, संपूर्ण धान्य, प्रथिने म्हणजे डाळ भाजी घेतली पाहिजे. त्यात मग चरबीयुक्त पदार्थ नसावा. आपण जो आहार खातो त्याच्यामध्ये चरबीयुक्त आहार खायलाच नाही पाहिजे. सॉफ्ट जेव्हा आपण आहार घेतो तर आपली त्वचा ही आतून ग्लो करते. कधी पण आपण वरून तर छान दिसलंच पाहिजे, पण आपल्याला आतून पण ती फिलिंग झाली पाहिजे की आपण छान दिसतो म्हणून. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. आपण जेव्हा चांगला आहार घेतो त्यावेळेस ती त्वचा आतून हायड्रेट राहते आणि सुरसुरत्या कमी होतात. आपल्या चेहऱ्यावरती कधी कधी अशा रॅशेस येतात, त्या सुरसुळ्या पण कमी होतात आणि ती त्वची चमक टिकून राहते. जर आपण चांगलं अन्न घेतलं, पोटामध्ये चांगलं अन्न इंटेक केलं तर त्याचा इफेक्ट हा पूर्ण आपल्या स्किनवरती पडत असतो. तुम्ही तो ट्राय करून पहा एक वेळेस. आम्ही ट्राय केलेला आहे. तुम्ही चांगलं अन्न घेऊन पहा, सकस संतुलित आहार तुम्ही घेऊन पहा, तर तुम्हाला खूप छान असं रिझल्ट येणार आहे. त्याच्यानंतर आहे पुरेसे पाणी न पिणे. आता आपण पुरेसे पाणी नाही पित. येस, ज्या वेळेस तुम्ही सिस्टीम मध्ये आले असाल, ओके, त्यावेळेस तुमच्या कोर्सने तुमचे पॅरामीटर काढले असेल. त्यावेळेस आपण बीटीसी रन करतो. त्याच्यामध्ये जया मॅडम नेहमी म्हणतात 20 किलोला 1 लिटर पाणी प्यायचं असतं. ज्याचं 20 किलो वजन असेल त्याने 1 लिटर पाणी पिलं पाहिजे. पण ते पाणी बसून पिलं पाहिजे. कारण पाणीचं खूप महत्व आहे. आता तुम्ही म्हणणार पाणीचं स्किनचं काय संबंध? पूर्ण जर आपल्याला पाणी काय काम करतं, त्वचेच्या आरोग्यासाठी पुरेसे पाणी नाही पिलं तर आपली बॉडी डिहायड्रेट करत नाही. म्हणून आपली बॉडी हायड्रेट करण्यासाठी पाणी हा खूप महत्वाचा विषय आहे. विषारी पदार्थ बाहेर टाकते. जर तुम्ही पाणी जास्ती पिलं ना
तर तुमच्या पोटामध्ये जे विषारी पदार्थ असतात ना ते पण बाहेर टाकतात आणि रक्तप्रवाह सुधारते. तुमचे रक्तप्रवाह किती फायदा आहे पाहता, पाणी किती फ्री भेटतं. बाहेर देशामध्ये पाणी हे महाग भेटतं, पण आपल्या भारत देशामध्ये पाणी स्वस्त आहे. ते पिण्याचे किती फायदा आहेत, बॉडी डिहायड्रेट होत नाही होते. त्याच्यानंतर प्रवाह सुधारतं, त्याच्या त्वचेची लवचिकता वाढते. जी त्वचा असते आपली त्याची पण लवचिकता वाढते. किती महत्वाचं काम आहे, सोपं आहे, फक्त पाणी प्यायचं आहे. त्यामुळे त्वचा चमकदार आणि तरुण निरोगी दिसते. आता तुम्ही पाहिलं असेल आपल्या कम्युनिटीमध्ये खूप वय असतं पण त्वचा एकदम स्मार्ट, एकदम सॉफ्ट दिसते. कशामध्ये दिसते? कारण ते सर्व फॉलो करतात. जे काय मी म्हणतोय ना ते सर्व ते फॉलो करतात. त्याच्यामुळे आतून ती स्किन ग्लो करते, आतून आतून ती छान दिसते. त्याच्यामुळे ती चमकदार दिसते आणि कोरडेपणा, बारीक रेषा सुद्धा सुसुळीत समस्या कमी होतात. जर तुम्ही पुरेशा पाणी पिलं तर तुमच्या स्किनचा खूप बेनिफिट आहे आणि पाणी हे महाग भेटत नाही. म्हणून सर्वांना मनापासून एक विनंती आहे, तुम्ही आजपासून पाणी जास्ती पिणार आणि जास्ती प्या, बसून प्या, जेवणानंतर पिऊ नका. बाकी संदर्भ तुम्हाला जर विचार असेल तर तुमचे कोच ऑलवेज ग्रेट आहेत, तुम्ही त्यांना विचारू शकता. येस, त्याच्यानंतर आहे ताणतणाव. आपण आता या धावपळ जीवनामध्ये खूप ताणतणाव घेतो. आता तुम्ही म्हणा ताणतणावाचा आणि स्किनचा काय संबंध? नाही, कारण एकमेकाला हे गोष्टी सर्व निगडीत आहे. ओके, ताणतणावामुळे त्वचेच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. आता तुम्ही टेन्शन घेणार, ताणतणाव घेणार, त्याचा इफेक्ट नकारात्मक परिणाम त्या त्वचावरती होतो. त्यामुळे पुकळ उठणे, जळजळीत, कोरडेपणा, खाज, अंकाली, वृद्धन सारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्या वेळेस तुम्ही अति टेन्शन घेतात, ताणतणाव घेतात, त्यावेळेस ती त्वचांना खाज पण येऊ शकते. ताणतणावामुळे शरीरातील कोर्टिसोल सारख्या स्ट्रेस हार्मोन्स तयार करतात. यस, तुम्ही जर त्यावेळेस ताणतणाव घेणार त्या कोर्टिसोल सारख्या स्ट्रेस हार्मोन तयार करतात, जे त्वचेचे नैसर्गिक संरक्षण यंत्रांना बिघडतात. जे त्वचेचे नैसर्गिक संरक्षण असतं त्यांना ते बिघडतं. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. आपली जी कम्युनिटी आहे, आपला जो परिवार आहे, आपली खूप जबरदस्त माइंड ब्लोईंग आहे. या कम्युनिटीमध्ये जो व्यक्ती येतो तो तुम्हाला वाटत नसेल कधी जीवनात ताणतणाव घेत असेल, कारण आपली जी कम्युनिटी आहे हॅपीनेस खूप आहे आपल्याकडं. हॅपीनेसचं काय कमी नाही. यस, त्याच्यामुळे या ठिकाणी कुठलाच व्यक्ती ताणतणाव घेत नसेल असं मला वाटतं. यस, खूप जबरदस्त आहे. त्याच्यामुळे कोणी ताणतणाव घेऊ नये. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी ताणतणाव व्यवस्थित करणे हे महत्वाचे आहे. आपल्याला जर त्वचेचा जर व्यवस्थित हे करायचं असेल तर तुम्ही ताणतणाव घेतलं नाही पाहिजे आणि छान राहिलं पाहिजे. यस, तुम्ही पण फ्युल घ्या, मी पण घेतो आहे ना. ओके ओके, टेन्शन मध्ये नका पाहू माझ्याकडं. काय थोडंसंच 10 मिनिटं बाकी बघता. आता तुमच्या घरचा व्यक्ती मी. यस, चला. त्याच्यानंतर आहे धूम्रपान. धूम्रपान बहुतेक लोक धूम्रपान आणि मद्यपान करतात. आपल्या कॉलचे कोणीच करत नाही, कारण आपला कॉल, आपली कम्युनिटी खूप ग्रेट आहे. जे करत असतील त्यांना पण सांगा त्याचे दुष्परिणाम. यस, धूम्रपान आणि मद्यपान दोन्ही आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हानिकारक आहे. यस, कारण त्याच्यावरती लिहिलं असतं आणि ते एकत्र घेण्यास अनेक रोगांना धोका वाढतो. अनेक रोगांचा धोका पण वाढतो आणि धूम्रपानमुळे फुफ्फुसाचे कर्करोग, हृदय किंवा श्वसनाचे आजार होतात. आता धूम्रपान केल्याने तर स्किन तर खराब होणारच आहे. चेहरा तुमचा खराब होणार आहे, बॉडी खराब होणार आहे, पूर्ण शरीरात होणार आहे आणि तुमचं फुफ्फुस पण खराब होणार आणि कर्करोग पण तुम्हाला होऊ शकतो. कारण मद्यपान कोणीच करू नये, कारण आपल्याकडे सगळं संतुलन आहे तो घ्या. त्याचा परिणाम जेव्हा दोन्ही एकत्र केले जातात, जेव्हा दोन्ही मिश्र धूम्रपान आणि मद्यपान एकत्र केलं तेव्हा तोंड, घसा, संयंत्र आणि अन्न नलिका सारख्या अवयवांच्या कर्करोग होण्याची शक्यता असते. आता आपण हे जर धूम्रपान केलं त्याच्यामध्ये स्किन तर खराब होणार, नो डाऊट. त्याच्यामुळे तुम्हाला कर्करोग पण होऊ शकतो. येस, म्हणून हे तुमचे कारण आहेत. हे कोणी करू नये आणि कोणी करणार नाही असं मला वाटतं, कारण कम्युनिटी आपली खूप ग्रेट आहे. येस, त्याच्यानंतर आहे येस सर हार्मोन बदल. हार्मोन्स बदल आता त्वचेच्या समस्याचे मुख्य कारण आहे. हे पण खूप महत्वाचं कारण आहे, हार्मोन बदल. आताच्या ज्या पिढी आहे, तरुण पिढी आहे, यांचं खाणं म्हणजे सर्व जंक फूड खाणं आहे. कारण यांना त्या खाण्यामध्ये खूप आनंद असतो आणि खूप छान असं त्यांना भेटतं. तेच त्याच्यामध्ये तारुण्य, गर्भधारण किंवा रजोनियुक्त किंवा तणावामुळे होणारे हार्मोन बदल. आता बहुतेक आपण आता म्हणत असतो, आपण आता अनुभव पण ऐकतो, महिलांमध्ये पीसीओडीचा प्रॉब्लेम खूप चालू आहे. हे कशामुळे होतात? तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होतात. चुकीची जीवनशैली म्हणजे कसं? आता तुम्ही या कम्युनिटीमध्ये नाही होता, त्याच्या अगोदर तुम्ही कसं लेट उठणं, शरीराला व्यायाम न करणं आणि चुकीच्या वेळेत चुकीचं खाणं, नाश्ता चुकीचं करणं, त्याच्यामुळे आपल्या शरीरातील जे बॅलन्स असतात, हार्मोन असतात, ते इनबॅलन्स होतात. ते इनबॅलन्स जेव्हा होतात तेव्हा आपल्याला भरपूर असं पीसीओडीचा प्रॉब्लेम होतात. असे कोच आपले नेहमी आपल्या प्राईम टाइम सांगत असतात आणि अनुभवामध्ये भरपूर लेडीज सांगत असतात. मग त्या लेडीजला कसा अनुभव येतो?
लेडीज मला असतात की माझा पिसोडचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला म्हणजे काय झालं, त्यांनी त्यांची जीवनशैली चेंज केली, बदल केली, लाईफस्टाईल चेंज केली. त्याच्यामुळे त्यांना तो रिझल्ट आलेला असतो. हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट असतो. त्याच्यामुळं त्याच्यामुळे मुरम केसाची वाढ किंवा बदलणे किंवा कोरडी तेलकट त्वचा सारख्या उदू शकतात. आता जर तुम्ही हार्मोन जेव्हा बदल होतात त्यावेळेस तुमच्या केसाची पण वाढ थांबते आणि वजन मध्ये चेंज होतो. आपण म्हणतो ना कधी कधी ऑटोमॅटिक वजन म्हणजे लॉस होतं, कधी कधी ऑटोमॅटिक वजन वाढतं. हे पण चांगले लक्षण नसतात. त्याच्यामुळे हार्मोनचा विषय खूप महत्वाचा आहे. आणि आताच्या ज्या जनरेशन आहे 10 ते 16 वर्षाच्या याच्यामध्ये ते खूप फास्ट फूड खातात, जंक फूड खातात. त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. जर तुमच्या घरामध्ये जर महिला असतील किंवा लहान पोरं असतील आणि मुलं असतील, त्यांना सांगा, त्यांना कम्युनिटीचा मार्ग दाखवा. कारण आपल्या या कम्युनिटी खूप ग्रेट आहे. याच्यामध्ये खूप एकदम छान असा रिझल्ट पण येतं. येस, खूप छान असा विषय आहे. म्हणून सर्वांनी जर हार्मोन तुमचे इम्बॅलन्स होऊ द्यायचं नसेल, बदल होऊ द्यायचा नसेल, तर तुम्ही त्यांचं व्यवस्थित काळजी करायची आहे आणि व्यवस्थित आहार आणि व्यवस्थित जीवनशैली पण तुम्ही अवलंबायची आहे. त्याच्यानंतर आहे त्वचेचे सामान्य समस्या असतात. कमी म्हणजे आपण म्हणतो ना कमी समस्या असतात. आता त्या समस्यामध्ये कसं मुरूम म्हणजे त्वचेच्या छिद्रामध्ये तेल आणि मृत त्वचेची पेशीचे जमा झाल्यामुळे होतात. हे लहान लहान गोष्टी पेशीवर जातात. त्याच्यामुळे कोरडी त्वचा, एक्झोमा म्हणजे खाज सुटणारी लाल आणि कोरडी त्वचा. म्हणजे कोरडी त्वचा म्हणजे कसे असतं, एक्झोमा असतो, खाज सुटणारी लाल आणि कोरडी त्वचा. त्याच्या सुरसुरत्या वाढत्या वयामुळे आणि सूर्यप्रकाशाच्या संरक्षणामुळे होतात. आता सुरसुरत्या म्हणजे काय, सुरसुरत्या त्या लहान लहान स्त्रिशेष असतात, ते वाढत्या वयामुळे जेव्हा आपलं वय वाढतं आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कामुळे होतात. आपण जेव्हा सूर्यप्रकाश जातो तेव्हा आपण आपली काळजी करत नाही, आपण तो कपडा युज करत नाही आणि मग आपण त्या तसंच निघून जातो, आपण पाहत नाही. कारण सूर्यकिरण हे जबरदस्त इफेक्टिव्ह असतात आणि आपल्या स्किन खूप नाजूक असते, खूप नाजूक असते. त्याच्यामुळे त्याचं पण काळजी आपल्याला घ्यायची आहे. मग काळे वर्तुळे आणि काळे डाग, आपण जेव्हा काळे वर्तुळ आणि काळे डाग घेतो ना, जेव्हा आपल्या डोळ्याच्या खाली कधी कधी आपली झोप पुरेशी होत नाही, मग त्याच्यामुळे ते रेषा शिवून जातात. त्याच्यामुळे जास्त सूर्यप्रकाश, पुरेशी झोप न घेणे, आपण जास्त सूर्यप्रकाशामध्ये फिरतो आणि पुरेशी झोप आपण घेत नाही, त्याच्यामुळे पण तो प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यावर त्वचा संसर्ग, आपण त्वचा संसर्ग मध्ये पोहू शकतो. त्वचा संसर्ग म्हणजे काय, किंवा जीवाणू किंवा बुरशीमुळे होणारे संसर्ग. आता आपण कधी कधी त्वचेचे आपल्याला आजार होऊन जातात, आपल्या नातेवाईकांमध्ये होऊन जातात. मग ते कसे होतात, त्यांनी ते त्वचेची काळजी नाही घेत. आता जया मॅडम नेहमी म्हणत असतात की बीटीसी मध्ये जे व्यक्ती असतात त्यांना माहित असतं आपण त्वचेचं एक पेशे वर्कआउट घेत असतो. आणि मॅडम नेहमी म्हणत असतात की तुम्ही रात्री त्याचं वर्कआउट करा, म्हणजे तेव्हा व्यायाम करा, 10 मिनिटं तरी आपल्या चेहऱ्याला द्या. कारण जेव्हा आपण वेट लॉसच्या जर्नीमध्ये असतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्याकडे पाहत नाही, कारण वेट लॉस होताना चेहरा पण लावून जातो. त्याच्यामुळे चेहरा आपला ग्लो पाहिजे, तो कायम नैसर्गिकरित्या पाहिजे, तर आपल्याला त्याच्या चेहऱ्याचा पण व्यायाम करणं खूप महत्वाचं असतं. येस, तुम्ही तो रात्री तो व्यायाम करू शकता. जे बीटीसी मध्ये असतील त्यांना माहित आहे. यस यस सर. त्याच्यानंतर आहे निरोगी त्वचेसाठी उपाय. आता आपण कारणे पाहिले, भरपूर समस्या पाहिल्या, त्याचा उपाय पण करावा लागेल ना आपल्याला. उपाय नाही केला तर मग मजा नाही येणार. त्याच्या उपायामध्ये असतात योग्य आहार. आता आला का आहाराचा विषय अजून एक वेळेस, आहारावर डिपेंड आहे सर्व. काहीच घेऊ नका तुम्ही या प्राईम टाइम मधून, फक्त आहार घ्या. तुम्ही आहार घेतला ना एकदम छान दिसणार माझ्यासारखं. तुम्ही आहारच घ्या, त्याच्यामुळे अजून आहार आलं. तुम्ही योग्य आहार जेव्हा घेतात ना तेव्हा त्याची खूप अशी बेनिफिट असतात. हे त्याच्यामध्ये असतात भरपूर पाणी पिणे. आता याच्यामध्ये पण पाणीचा विषय आलेला आहे. कारण तुम्ही पाणी हा म्हणजे काय म्हणतो ना, मला हेच कळत नाही, लोक पाणी का कमी पितात. जा ना वॉशरूमला जा, टेन्शन घेऊ नका, पण पाणी तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं प्या. कारण पाणीचं महत्व खूप आहे आपल्या शरीरासाठी. यस, पाणी शरीराच्या डायहायड्रेट ठेवते, त्यातून विषारी पदार्थ बाहेर टाकते, पचनक्रिया सुधारवते, वजन नियंत्रण राहते, त्वचेसाठी फायदेशीर असतात. भरपूर भरपूर फायदे आहेत. आपण ज्यावेळेस पाण्याचा विषय असेल त्यावेळेस तो घेऊया. आता तो विषय नाही, म्हणून पाणी प्या. त्याच्यानंतर सकस संतुलित आहार. सकस संतुलित सात्विक आहार म्हणजे काय, ते काय भाजी पोळी चपाती नव्हे. त्या आहारामध्ये 118 ते 114 प्रकारचे प्रथिने पाहिजे, न्यूट्रिशन पाहिजे. न्यूट्रिशन ज्या वेळेस कोच आपल्याला म्हणत असतात, आपण सहज म्हणतो नाही सर मी तर लय भारी जेवतो, घरची चपाती खातो. नाही नाही नाही, कारण चपातीमध्ये चिकटपणा असतो, त्याच्यामध्ये कुठलाच चांगला पदार्थ नसतात. येस, तुम्ही खायचं असेल तर तुम्ही तुमच्या कोचला विचारू शकतात. आहारामध्ये प्रोटीन पाहिजे, मिनरल्स पाहिजे, फायबर्स पाहिजे, कार्ब पाहिजे. जे आहार घेऊन आपलं शरीराचं चांगलं
म्हणजे काय म्हणतो ना, रक्तामध्ये जाऊन आपलं शरीर चांगलं पाहिजे, बळकट पाहिजे, चरबीयुक्त पदार्थ नाही पाहिजे. त्याला म्हणतात सकस, संतुलित, सात्विक आहार. जे की हे आम्ही रोज घेतो. 16 महिन्यापासून घेतोय, काहीच होत नाही. 4 टाईम घेतो. येस. खूप भारी. अरे वाव! छान. तुम्ही पण घ्या ना? आहेत ना? ओके. घेताय, घेताय. येस, येस. त्याच्यानंतर असतं व्हिटॅमिन सी आणि असलेले पदार्थ. आता व्हिटॅमिन सी म्हणजे काय? व्हिटॅमिन सी. आता व्हिटॅमिन सी म्हणजे कुठे भेटणार? आता तुम्ही काय एवढे पदार्थ आणणार आहे का? बाहेरून नाही आणू शकत. ते आपलं सकस संतुलित आहार असतात. तुम्ही फळे घेऊ शकतात. संत्री, लिंबू, फळे, पेरू, पपई आणि पपई इत्यादी पदार्थ तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये भाजीपाला पण तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर व्हिटॅमिन सी असेल तर. आता व्हिटॅमिन सी जेव्हा तुम्ही घेतात ना, तर ते आतून आपली स्किन ग्लो होते. आतून, आतून. त्याच्यामध्ये सुकामेवा असेल, तुम्ही ते घेऊ शकता. बदाम, शेंगदाणा, सूर्यफुलाचे बिया. एवढं शोधण्यापेक्षा घ्या ना सगळं संतुलित आहार. सोपं एकामध्ये सर्व काही काम होऊन जातं. तुम्ही ते पण घ्या आणि हे पण घ्या. याच्यामध्ये खूप छान असं असतं. तुम्ही तुमच्या कोटला लावू शकता. त्याच्यात असतं नियमित काळजी घेणारे मॉइश्चरायझर. हा सर्वात महत्वाचा विषय आहे. आता आपल्या घरामध्ये वडिलांचं मॉइश्चरायझर वेगळं असतं, तर मम्मीचं वेगळं असतं आणि खूप वेगळं क्लिन्झर वेगळं वेगळं असतं. तर मग मला एक सांगायचं आहे, आपल्या या कम्युनिटीमध्ये न्यूट्रिशन आहे, वेदलाइट्स आहे. त्याच्यामध्ये खूप छान असं आहे ते मॉइश्चरायझर आहे, क्लिन्झर आहे. आपण क्लिन्झरचा वापर करतो ना नेहमी, तर तुम्ही ते वापरा. ते आयुर्वेद आहे. आयुर्वेदाचा वापर केल्यानंतर तुम्ही एकच क्लिन्झर ऑल फॅमिली यूज करू शकता. ऑल फॅमिली. त्याच्यामध्ये तुम्ही ते यूज करा. ते म्हणतात ना, जोपर्यंत यूज करत नाही, तोपर्यंत त्याचं तुम्हाला महत्व कळणार नाही. तर तुम्ही तुमच्या कोचला विचारा. ते कोणतं आहे आयुर्वेदाचं ते आम्हाला द्या. स्किनसाठी तुम्ही ते पूर्ण पूर्ण लोकं यूज करू शकतात तुमच्या फॅमिलीमध्ये. तर ते तुमचं पूर्ण त्वचा मॉइश्चरायझर ठेवते. मॉइश्चरायझर म्हणजे कसं, आपण उन्हामध्ये पण गेलो, तर ते लावून पण गेलो ना, तरी आपल्याला ऊन लागणार नाही. आपण त्या उन्हामध्ये आपलं संरक्षण ऑटोमॅटिक होत असतं. तर ते तुम्ही तुमच्या कोचला विचारा. आपल्याकडे वेळ कमी आहे. भेटला तर एखाद दिवस ते पण सांगणार मी. त्यासाठी तुम्ही सरांना विचारायचं. राठोड सर सांगत होते की ते मॉइश्चरायझर आपलं सूर्यकिरणाचं आपलं वाचन ते काय आहे. येस. चेहऱ्याची नेहमी स्वच्छता ठेवा. आपण जेव्हा चेहरा धुतो, तर तो चेहरा क्लीन केला पाहिजे. क्लीन. मग ते कशाने केलं पाहिजे? साबणाने केला पाहिजे का? नाही. साबणामध्ये खूप केमिकल असतात. कारण कंपनीचं एवढं, ही कंपनी मोठी, ती कंपनी मोठी करण्यासाठी ते आता विसरून गेले आपल्याला. मानव आहे का नाही ते विसरून गेले. ते आपल्या कार्यक्रम करण्यासाठीच बसलेले आहे. त्याच्यामुळे केमिकल यूज नका करू. तुम्ही क्लिन्झर वापरा. क्लिन्झर वापरा. खूप छान आहे. खूप म्हणजे आयुर्वेदिक आहे. तुम्ही ते यूज करा तुमच्या कोचला विचारून. आणि बाहेर पडताना सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन म्हणजे कोणतं? त्याच्यामध्ये अजून एक न्यूट्रिशन आहे. तुम्ही तो लावू शकता. तुम्ही ते मारून गेले ना, तर तुम्हाला बाहेर फिरताना तुम्ही दिवसभर उन्हात फिरा. तुम्हाला कुठल्याच प्रकारचं ऊन लागणार नाही आणि कुठलीच तुमची स्किन खराब पण होणार नाही. याची गॅरंटी मी घेतो. येस. लावा. तुम्ही यूज करा. यूज केल्यानंतर कळेल. यूज नाही केलं तर कसं कळणार? हे आहे आपले उपाय. हे उपाय आपल्याला करायचा आहे. रोज चेहरा धुवायचा आहे. थंड पाण्याने धुवायचा आहे. येस. त्याच्यानंतर असतं निरोगी त्वचेसाठी उपाय. जीवनशैलीतील बदल. आला अजून जीवनशैली, आला आहार, झोप आली अजून. हा, मला तेच म्हणायचं आहे. जर तुम्हाला स्किन चांगलं ठेवायचं असेल, तर तुम्हाला पुरेशी झोप पण महत्वाची आहे. येस. नेहमी आपले कोच सांगत असतात झोप महत्वाची आहे. जेव्हा आपण व्यवस्थित झोपतो, तेव्हा आपली स्किन ग्लो होते. नाहीतर मग इथे ब्लॅक सर्कस येत असतात. म्हणून सर्वांनी 7 ते 7.5 तास झोप पण महत्वाची आहे. कारण झोप नाही घेतली तर मग कार्यक्रम होत असतो. त्याच्यामुळे झोप नाही घेतली तर आपलं शरीर चांगलं राहत नाही, संतुलित राहत नाही. संतुलित नसल्यामुळे स्किन चांगलं राहत नाही. ब्लॅक रेशेस येतात. खूप रोगप्रतिकारशक्ती कमी होते. वजन नियंत्रण मध्ये मदत करण्यास प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे झोप पण घ्या. झोप पण खूप महत्वाची असते स्किनसाठी. यस. त्याच्यानंतर ताणतणाव कमी करा. ध्यान करा. आपल्या या कम्युनिटीमध्ये, आपल्या या सेशनमध्ये अफर्मेशन पण असतं 5 मिनिटाचं. कुठे नसतं एवढ्या गोष्टी. आपल्याला एकाच याच्यामध्ये सर्व भेटतात. त्याच्यामध्ये कार्डिओ भेटतात, ऍप्स भेटतात, मनाचा व्यायाम पण भेटतो. म्हणून ताणतणाव कमी घ्या. ताणतणाव घेऊ नका. ताणतणाव घेऊन पण फायदा झाला आपलं होणार आहे काय नाही. आपण आलोय जीवनामध्ये जगणार आहे म्हणून ताणतणाव घेऊ नका. कम्युनिटीमध्ये मला तर वाटत नसेल कोणी ताणतणाव घेत असेल म्हणून. यस. खूप जबरदस्त छान माइंड ब्लोइंग अशी कम्युनिटी आहे म्हणून कोणी ताणतणाव घेत नसतील. यस. ध्यान करा. तुम्ही अफर्मेशन करा. स्वतःच्या मनाला विचारा की आपण ध्यान करतो का. त्याच्यावर धूम्रपान टाळा. कारण धूम्रपान केल्याने आतापर्यंत कोणाचंच भलं झालं नाही. आपलं होणार आहे त्याच्यावरती लिहिलेलं असतं. म्हणून आपले जे कोण धूम्रपान करत असतील त्यांना सांगा असं काय करू नका. आणि त्यांना आपल्या हेल्दी आणि गोड असं परिवाराची ओळख करून द्या. कसं असतं, तुमची एक ओळख
काय सांगता येतं कोणाला काय देऊन जाईल. म्हणून सांगत चला, तुम्ही जे काय करताय, तुम्ही एवढ्या छान अशा परिवारामध्ये आहात, त्याचं तुम्ही माहिती देत चला. खूप छान. त्याच्यानंतर असतं व्यायाम. तुम्ही पाहू शकता पिक्चरमध्ये खूप जबरदस्त असं पिक्चर आहे. आता व्यायाम का महत्वाचा असतो? शरीरासाठी व्यायाम खूप महत्वाचा असतो. येस, कारण ज्यावेळेस आपण व्यायाम करतो, त्यावेळेस आपली बॉडी ही डिहायड्रेट होत होत असते आणि त्या व्यायाम केल्याने आतून फील आपल्याला चांगलं भेटते. आतून फील महत्वाचे असते. कारण मॅडम नेहमी म्हणत असतात, कमीत कमी 45 मिनिटं तरी व्यायाम पाहिजे. व्यायाम केल्याने आपलं बॉडी डिटॉक्स होत असते आणि घाम निघाल्यानंतर आपली स्किन ऑटोमॅटिक ग्लो होत असते. पण व्यायामच करू नका, त्याच्यासोबत सकस संतुलित आहार पण घ्या. कारण आहार बी खूप महत्वाचं असतं. कारण आहार जेव्हा आपण घेतो, तेव्हा आपली बॉडी ऑटोमॅटिक आतून डिहायड्रेट होत असते आणि स्किन तर मग विषयच नाही. बोले तर जकास. स्किन जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल, तर व्यायाम पण खूप महत्वाचा आहे. तुम्ही 35-45 मिनिटे व्यायाम करा. जर म्हातारे लोक असतील म्हणजे वयोवृद्ध लोक असतील आणि थोडंसं कमी व्यायाम करा. शरीर वजन नियंत्रण ठेवते, मानसिक स्वास्थ्य ठेवते. व्यायामचे खूप फायदे आहेत, खूप फायदे आहेत. आला विषय तर तो पण आपण एक घेऊया. त्याच्यानंतर येस सर. येस. चला. आज आहे भाऊबीज. सर्वांना भाऊबीजेच्या चांगले आहार आणि निरोगी जीवनशैली. मी माझ्यामध्ये पाहू शकतात. पहिले मी एम-एस-सी-बी जॉब करतो. पहिले गोलगप्पा होतो. एकदम छान दिसण्याचा प्रयत्न करत होतो, पण छान दिसत नव्हतो. आता ब्लेझरमध्ये एकदम हिरो दिसतो आणि स्किन तुम्ही पाहू शकता जबरदस्त असा बदलाव झालेला आहे. तुमच्यामध्ये पण होऊ शकतो. येस, जबरदस्त माइंड ब्लोइंग आउटस्टँडिंग असा माझा रिझल्ट आहे. हा माझा वैयक्तिक पर्सनल डिस्क्लेमर आहे. इतरांचा वेगळा असू शकतो. आजचा प्राईम टाईमचा विषय जो दिला होता. धन्यवाद म्हणतो सिस्टमला, या कम्युनिटीला. जय मॅडम संदीप सर. Sound the alarm. I'm coming up. We'll have the ball. I'm sweet like the buttercup. You're a puppy dog. So Yes, yes. Thank you so much.